हात जोडून नम्रतेची माझी विनंती आहे. जातीचा धर्माचा प्रत्येकाला आपल्याला आपला अभिमान असला पाहिजे. म्हणजे जात नेमकी लोकसभेलाच कशी येते, विधानसभेला काय येत नाही, ग्रामपंचायतीला काय येत नाही, पंचायत समितीला काय येत नाही, जिल्हा परिषदेला काय येत नाही, नगरपालिकाला काय येत नाही, महापालिकाला येत नाही, लोकसभेलाच काय येते. माझी विनंती आहे, तुम्हाला जातीचा एवढा अभिमान आहे की नाही, मग जे कुणबी समाजाचं गाव असेल, जिथं ग्रामपंचायतची निवडणूक असेल, जाऊन बसा गावात. सांगा जातीच्या लोकांनी भांडण नाही करायची. चला अडीच वर्ष तू घे, अडीच वर्ष तू घे, भांडण मिटवा, बिनविरोध लढा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं आणायची आणि स्वतःच्या नावावर खपवायची, आणि पुन्हा त्या नेत्यांनी सांगितलेलं ऐकायचं नाही, आणि पुन्हा आपण तेवढ्याच छाती ठोकपणाने केलं. मला तर आमचा एक सहकारी सांगत होता की साहेब आता असं झालंय की इमानदारीत आम्ही काम केलं, आम्ही माना खाली घालून चालायला लागते आम्हाला, आणि ज्याने विरोधात काम केलं ते छाती काढून चालतात. ह्याच्यापेक्षा करंटेपणा दुसरा काय असू शकतो? मला एक महत्वाचा मुद्दा आहे की अपक्ष उमेदवार निलेश सांबरे, मला असं वाटतं की सगळ्या जे काही फॅक्टर्स मध्ये सगळ्यात जर स्ट्रॉंग फॅक्टर ठरले म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका म्हणा तर जिल्ह्या जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीचे जे निकाल आहेत त्याचं नॅरेटिव्ह वेगळं होतं प्रत्येकाचं. म्हणजे विभागवार पण नव्हतं, म्हणजे मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, तसं न करता आणखीन म्हणजे त्याच्यात मध्ये मायक्रो म्हणजे जिल्हा लेवलवरती प्रत्येक गोष्टीची कथानक होतात. मला असं वाटतं की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश सांबरे यांनी जे मतदान घेतलं आणि त्याचा मोठा जर काही डॅमेज झाला असेल, म्हणजे वास्तविक पाहता सत्ताधारी पक्षाचे जे खासदार असतात त्यांना अपक्ष उमेदवाराची मदत होते, परंतु तुमच्या केसमध्ये निलेश सांबरे यांनी जे तुम्ही जे मगाशी म्हणाले की राष्ट्र आणि कास्ट, तर ते कास्ट वाईज जे मतदान झालं, तर माझं असं मत आहे की नेमकं तुम्ही त्यांना गेल्या 10 वर्षामध्ये जे काम केलं विकासात त्याच्यामध्ये त्यांना जोडून घेण्यात कमी पडले का कुणबी समाजाला, असं मला मी विचारायचं. मी एक गोष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून, जे कोणी आमचे नेते आहेत कुणबी समाजाचे, सगळेच म्हणजे कुठल्याही पक्षाचे असेल, त्यांना हात जोडून नम्रतेची माझी विनंती आहे. जातीचा धर्माचा प्रत्येकाला आपल्याला आपला अभिमान असला पाहिजे. म्हणजे जात नेमकी लोकसभेलाच कशी येते, विधानसभेला काय येत नाही, ग्रामपंचायतीला काय येत नाही, पंचायत समितीला काय येत नाही, जिल्हा परिषदेला काय येत नाही, नगरपालिकाला काय येत नाही, महापालिकाला येत नाही, लोकसभेलाच काय येते. माझी विनंती आहे, तुम्हाला जातीचा एवढा अभिमान आहे की नाही, मग जे कुणबी समाजाचं गाव असेल, जिथं ग्रामपंचायतची निवडणूक असेल, जाऊन बसा गावात. सांगा जातीच्या लोकांनी भांडण नाही करायची. चला अडीच वर्ष तू घे, अडीच वर्ष तू घे, भांडण मिटवा, बिनविरोध लढा. करतो का कोणी नेता असं? पंचायत समितीला करतो, जिल्हा परिषदेला करतो, का नाही करत? यांचा स्वार्थ. स्वार्थ काय? कारण विधानसभेला आपल्याला जर आपण आपल्या पक्षाला उभं केलं नाही, दोन कुणबी गटानं जर भांडण करायला लावलं नाही, तर आपल्यासोबत लोक राहणार नाहीत. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करतात, हे समाजाला अजून समजत नाही. आणि जे कमजोर पडतात ना, त्यांना समाजाची बरोबर अडचणीत असली की आठवण येते. एरवी काय येत नाही. ज्यांनी कोणी समाजाचं राजकारण केलेलं आहे ना, त्यांचं समाजासाठी काय योगदान आहे मला सांगा. एक समाजासाठी काय उभं केलेलं असेल तर मला सांगा. किती समाजाच्या लोकांना नोकऱ्या लावल्या, किती समाजाच्या लोकांना कामकाजाला लावलं, असं काय आहे का एकतरी उदाहरण? कोणी नेत्यांनी मला दाखवा. बारवी डॅमचा प्रश्न मी सोडवलं, हा. 418 मुलांना मी नोकरी लावली, आणि त्या 418 मुलांना नोकरी लावल्यानंतर बाईट आहे, पेपरमध्ये बातम्या आलेत की ह्या सगळ्यांनी खोटे कागदपत्र सादर केलेत, यांना तात्काळ नोकरीवरून काढून टाका. हे सांगणारे पण कुणबीच नेते आहेत. मग मुलं कामाला एक लागली, 418 मध्ये एक आगरी आहे, बाकी सगळे कुणबी आणि आदिवासी आहेत. म्हणजे असं असताना त्या गावांमध्ये सुद्धा मतदान कमी मिळणं, याच्यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही. माझं फक्त आव्हान एवढंच आहे, जातीवाद जरूर करा. लोकसभेला तुम्ही जातीवाद करता, स्वागत आहे, पण बाकी ठिकाणी समाजाला लढवू नका ना. महत्वाचा मुद्दा असा आहे की मतदान झालं म्हणजे जातीय दृष्टिकोनातनं झालं आणि त्याला कुणबी अस्मितेचं म्हणजे किसन कथोरे आणि तुम्ही एकत्र आलात असं चित्र निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस इकडे आले मेळाव्यात आणि त्यांनी पण असं जाहीर केलं की आम्ही अशा पद्धतीने एक म्हणजे 65,000चं मताधिक्य होतं ते 1 लाखाच्या वरती जाईल, असं पहिला जो मेळावा झाला समन्वयाचा. आणि पण वास्तविक पाहता
जे झालं ते वेगळंच झालं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी पण खासगी बऱ्याच ठिकाणी ते मान्य करतात. जगन्नाथ पाटील यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की तसे पुरावे आढळलेत म्हणून. आमदार किसन कथोरे खाजगीत कोण मान्य करतात? काही ज्यांनी कामं केलेत ते. तर मुद्दा असा आहे की हा त्यांनी आकडा पण काढला होता की काय कसा किती पर्यंत पराभव होऊ शकेल. मुद्दा असा आहे की हे जे आहे म्हणजे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक सीट महत्वाची होती आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये आमदार किसन कथोरे आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की वास्तविक पाहता त्यांनी म्हणजे अशा पद्धतीने काम केलं असलं तरी पण तुम्हाला 1,06,369 मतं मुरबाड विधानसभा मतदारसंघामधनं मिळालेली आहेत. आणि त्यांचे जे समर्थक आहेत आमदार किसन कथोरे ते म्हणतात की किसन कथोरे यांची वैयक्तिक 1,00,000 मतं या मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये. पण आकडा जर पाहिला तर 1,06,369 तुम्हाला मतं पडलीत. तर ही मतं भारतीय जनता पक्षाची आहेत असं जर गृहीत धरलं तर आमदारांनी तुम्हाला मदत नाही केली असं म्हणणं तितकंसं संयुक्त ठरणार नाही. दुसरा एक अँगल असा आहे की आमदार किसन कथोरे यांनी तुमच्या पराभवासाठी प्रयत्न केले असतील किंवा झालेही असतील तसं स्पष्टपणे दिसतं पण आहे. पण मुद्दा असा आहे की तुमचा पराभव त्यांच्यामुळे झाला असं म्हणता येईल का? कारण का त्यांच्यामुळे झाला असं म्हणायचं असतं तर तुम्हाला मतदान तर झालंय मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये. असं आहे, आमचे सहकारी संभाजी शिंदे हा उत्साही कार्यकर्ता आहे. मी त्याची बाईट पाहिली. त्यांनी सांगितलं की 1,00,000 मतं किसन कथोरे यांची व्यक्तिगत आहेत. मग मला जर 1,06,000 मतं असं तुम्ही मिळाले असं सांगता आणि तुम्हीच सांगता की त्यांनी काम केलं नाही, मी बोललो नाही. तुम्ही सांगितलं की खाजगीत त्यांची माणसं कबूल करतात आम्ही काम केलं नाही, ते बोलतात त्यांनी काम केलं नाही. याचा अर्थ 1,00,000 मतं मग गेली कुठे? काम केलं नाही, मग त्यांची व्यक्तिगत मतं ती मला मिळाली नाही. बरोबर. मी अतिशय जबाबदारीने सांगतो, आपण पक्षाच्या जीवावर मोठे झालेले सगळे कार्यकर्ते आहोत आणि पक्षाच्या जीवावर जेव्हा आपण मोठे होतो ना तेव्हा आपली व्यक्तिगत मतं काही नसतात. आणि कोणाला असं वाटत असेल की व्यक्तिगत मतं तर अपक्ष उभं राहून निवडून यावं, पक्षाची गरज काय आहे का? मी तर सांगतो नेहमी की माझ्या नावासमोरून भारतीय जनता पार्टी जर बाजूला केली तर माझी किंमत शून्य आहे. बरं, काही लोकांना असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टीपासून त्यांचं नाव बाजूला केलं की भारतीय जनता पार्टी शून्य आहे, असं त्यांचा समज असेल, त्याला मी काही करू शकत नाही. माझी विचारधारा वेगळी आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी जोडलेला आहे की आधी देश, मग पक्ष आणि नंतर स्वतः. आता काही माणसं आधी स्वतः आणि मग पक्ष आणि मग देश असं जर कोणाचा फॉर्म्युला असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. मग मी तेही ऐकलं, संभाजी शिंदेने असं सांगितलं, त्यांनी काम केलं प्रामाणिकपणाने, पण तो बोलताना उत्साहाच्या भरात बोलून गेला की बाबा आम्ही काम केलं खासदार साहेबांचं, आता आम्ही डबल स्पीडने पळू, मग 2,00,000 मताने कथोरे साहेब निवडून येतील, असं त्याने वक्तव्य केलं. याचा अर्थ माझ्या वेळेला स्पीड कमी होता असा होतो का त्याचा अर्थ? हे पण शोधावं लागेल. आणि मुद्दा असा आहे की तुम्ही उल्लेख नाही केला पण मी वामन म्हात्रेंची बाईट बघितली. वामन म्हात्रेंनी असं सांगितलं की 2019ला सुभाष पवार, विठ्ठलराम पवार साहेब आणि वामन म्हात्रे यांनी जर मदत केली नसती तर 70-80 हजाराच्या वर गेले नसते. मी बोलत नाही, ते वामन म्हात्रे बोलतात. आणि मला जे दिसतं ते मी गेल्या अनेक वर्षापासून भाषणं ऐकतो, 5 वर्षापासून, की नेहमी अशीच भाषणं केली जातात की तिसऱ्या नंबरची मतं घेऊन निवडून आलं. पण ते कधी उल्लेख शिवसेनेचा त्याच्यामध्ये आला नाही, कारण शिवसेना बदलापूरमध्ये पण स्ट्रॉंग आहे, कल्याणमध्ये पण स्ट्रॉंग आहे, मुरबाडमध्ये स्ट्रॉंग आहे. माझी 19ची निवडणूक झाली तेव्हा सुभाष पवार राष्ट्रवादीत होते, ते माझ्यासोबत नव्हते. 19च्या माझ्या निवडणुकीनंतर ते शिवसेनेत आले आणि म्हणून त्याचा फायदा झाला. पण तरीही कोणाला वाटत असेल की त्यांची व्यक्तिगत मते ती त्यांना लखला. आणि मी एक सांगतो, पराभवाची मीमांसा करताना मी 2 ओळीमध्ये त्याचं व्यक्त करत असतो वाहन. एक, दलित, मुस्लिम, आदिवासी, मराठा आरक्षण, पवार साहेबांची सहानुभूती, उद्धव साहेबांची सहानुभूती, कुणबी फॅक्टर हे जर चाललं नसतं तर वरून
पित्र जर कोणाची आली असते ना तरी माझा पराभव करू शकले नसते. म्हणजे हे तुमची एक स्टेटमेंट आहे की ही पराभवाचं हे नाही, एका नाही. लाईनमध्ये हा मुद्दा आहे. मुस्लिम, दलित, आदिवासी, मराठा, कुणबी हे पवार साहेबांची सहानुभूती, उद्धव साहेबांची सहानुभूती हे फॅक्टर हे आपल्याकडेही चालले. हे फॅक्टर चालले नसते तर मतं युनायटेड झाली नसती झाली तर भारतीय जनता पक्षाची मतं आहेत ती भारतीय जनता पक्षाला मिळाली असती. माझा पराभव कोणी करू शकला नसता. दुसरी गोष्ट, हे सगळे फॅक्टर चालवून सुद्धा तर सगळ्या सहकार्यांनी इमानदारीत काम केलं असतं तरी माझा पराभव झाला नसता. हे जे माझं विधान आहे हे अतिशय जबाबदारीचं विधान आहे आणि ही फॅक्ट आहे. ज्याला कोणाला या फॅक्टमध्ये काही वाटत असेल की हे अतिशयोक्तीचं विधान आहे त्याच्यासोबत कुठेही मी चर्चा करायला तयार आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सरकार यावं अशा प्रकारची भावना ही सगळ्यांची असताना अशा प्रकारे ज्या कोणी कामं केले, आता मी माझ्या भाषणात सांगितलं होतं जेव्हा मी पहिल्यांदाच सगळ्या लोकसभा क्षेत्राचा प्रवास केला तेव्हा मी सांगितलं परमेश्वराच्या काठीत आवाज नसतो, तो मारतो त्याचा आवाज येत नाही. आणि सुरुवात बदलापूरमधूनच झाल्याचं मला दिसायला लागलंय. आपण त्याच्यावरती पुढच्या भागात चर्चा करणार आहोत. निकाल लागल्यापासून 3 तुमचे महत्वाचे मुद्दे आहेत की देवेंद्र फडणवीस हे करेक्ट कार्यक्रम ज्यांनी पक्षांचे केले तसाच करेक्ट कार्यक्रम इकडे करणार, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा होता की तुम कितने नीचे गिरे मुझे गिराते गिराते, असा एक तुमचा शेर खूपच गाजला. त्याच्यानंतर काठी जी लागते तिचं लागते पण तिचा आवाज होत नाही आणि नियतीवरती तुम्ही थोडंफार सोडलं शेवटच्या टप्प्यामध्ये. तर माझा असा मुद्दा आहे की आता आणखीन एक शेवटचा शेअरची वाट या बदलापूर शहरातली लोक बघतायत, कारण का तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीने पुढच्या भागात आपण बघणार आहोत की राजकीय दृष्टीने लगेच आता स्थित्यंतर आलंय आणि 360 डिग्रीमध्ये हे सगळं राजकारण फिरलंय. म्हणजे शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि किसन कथोरे भारतीय जनता पक्षाचे आमदार हे दोघंही समझोता एक्सप्रेस मध्ये एकत्र बसले होते. आता ती ट्रेन थांबलेली आहे समझोता एक्सप्रेस आणि ते दोघंही वेगवेगळे झालेले आहेत. तर ह्याला शायरीने तुम्ही एक शेवटचं क्लोजिंग पॉइंट मध्ये उत्तर द्या आणि राजकीय घडामोडीवरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. दोघांमध्ये वाद झालाय? हा मला तसं वाटत नाही, कारण मी गेले अनेक वर्षापासून ऐकतोय हे दोघे एकच आहेत. नाही, काय दोघं कोणाला गाफील ठेवण्यासाठी काय सुरू आहे ते काय माहित नाही मला. असो, त्यांचं त्यांना लखलाप. माझ्या पक्षाचा विषय नाहीये. वामन म्हात्रे आणि सुभाष पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय मागणी करावी हे त्यांच्या पक्षाच्या फोरमवर त्यांनी मागणी केलेली आहे. पण मी जबाबदारीने सांगतो की उद्याच्या काळात समजा आमच्या वरिष्ठांनी काही निर्णय केला आणि जागा सोडली तर इमानदारीत आम्ही आमच्या महायुतीच्या ज्या पक्षाला उमेदवारी जाईल त्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून त्यांना निश्चितपणाने साथ देऊ. पण ही जागा आमची भाजपाची आहे आणि भाजपाची जागा सोडावी अशा प्रकारची माझी तर भूमिका नसणार आहे. भाजपाची जागा जी आहे, कारण मागची कल्याण पश्चिमची जागा अशीच आमच्याकडनं त्यांनी घेतली. आता काल परवाच्या बातम्यांमध्ये मी बघितलं तर कल्याण पूर्वेची जागा मागायला लागली. उद्या तर सगळ्या सांगतील जागा आम्हाला द्या. तर अशा पद्धतीने मित्रपक्षांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी मागण्या करून भारतीय जनता पक्षाच्या जागा आपल्या पारड्यात टाकायला, जी समजा जागा सोडली तर मग या लोकसभेमध्ये एकच जागा लढणार बीजेपी. मग पुढच्या निवडणुकीत सांगतील लोकसभा पण आम्हाला द्या. ठाण्याची जागा मागताय संजय केळकर साहेबांची. अशा पद्धतीचं जे चित्र मित्रपक्षाकडून उभं केलं जाते त्याच्यावर आम्ही भाष्य करण्यासाठी सक्षम नाही. आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या बाबतीत निश्चितपणाने निर्णय घेतील आणि वरिष्ठ पातळीवर घेतलेला निर्णय हा सगळ्यांनाच मान्य असेल. त्याच्यामध्ये काय कल्याणची जागा सोडली, आम्ही लोकांनी कल्याणचं विश्वनाथ भोईर यांचं काम इमानदारीत केलं. आमचा उमेदवार अपक्ष असतानाही त्याला आम्ही मदत केली नाही. आम्ही शिवसेनेचं काम केलं. ह्या मुलाखतीचा शेवट आहे तो एक शेअर नाही, कारण का तुमच्या शेअरची सगळे वाट बघत असतात सर्व बदलापूर संपूर्ण पट्ट्यातली लोक. आता माझ्या शेअरची वाट बघतात. तुम्ही मगाशी सांगितलं की परमेश्वराच्या काठीत आवाज नसतो असं मी सांगितलं आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे करेक्ट कार्यक्रम करतात. तर त्यांनी 2019ला ज्या पद्धतीने त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं गेलं, तर दूर ठेवले गेल्यामुळे ह्या सगळ्या देशामध्ये
2.5 वर्षाचं सरकार झाल्यानंतर या राज्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितले का हेच सगळं सूत्रधार होते असं त्यांचं भाषण रेकॉर्डवर आहे, मला बोलायची गरज नाही. मग त्यांनी तेव्हा कार्यक्रम करेक्ट केला आणि शरद पवार साहेबांनी याच्यामध्ये फार मोठी भूमिका निभावलेली होती म्हणून राष्ट्रवादीचा कार्यक्रम करेक्ट केला. आता मला असं म्हणायचं होतं की 2 वेळा देवेंद्रजी इकडे मुरबाड विधानसभेमध्ये आले आणि दोन्ही वेळा त्यांनी गॅरंटी घेतली. आता मला असं वाटतं की माझा नेता आहे देवेंद्र फडणवीस, त्याच्यापेक्षा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळेच त्यांना मानणारे आहेत. पक्षाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बघितले जाते आणि त्यांनी सांगितल्यानंतर ऐकलं नाही गेलं तर मी असं समजतो की माझ्या नेत्याचा अपमान आहे. हा माझा अपमान नाही, माझ्या नेत्याचा अपमान आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं आणायची आणि स्वतःच्या नावावर खपवायची आणि पुन्हा त्या नेत्यांनी सांगितलेलं ऐकायचं नाही आणि पुन्हा आपण तेवढ्याच छाती ठोकपणाने केलं. मला तर आमचा एक सहकारी सांगत होता की साहेब आता असं झालंय की इमानदारीत आम्ही काम केलं, आम्ही माना खाली घालून चालायला लागते आम्हाला आणि ज्यांनी विरोधात काम केलं ते छाती काढून चालतात. ह्याच्यापेक्षा करंटेपणा दुसरा काय असू शकतो? ह्याच्यापेक्षा दुसरा काय करंटेपणा असू शकतो का? म्हणून परमेश्वराच्या काठीत आवाज नसतो, मी सांगितलं त्याचं कारण ते होतं आणि आता आपण त्याचं सुतवाच केलं. मी व्हिडिओ बघतो किती दिवस झाले शिवसेनेचे की जागा आम्हाला द्यावी. म्हणजे सुरुवात झाली, लाठी जवळ येत चालली असा त्याचा अर्थ आहे. भविष्यात काय होते काय नाही. आणि आमच्या एका सहकार्याने सांगितलं की जागा शिवसेनेला सुटली तर आम्ही काम करणार नाही. मग आता परत बीजेपीला मिळाली तर त्यांनी का काम करावं असा प्रश्न निर्माण होतो. ह्या सगळ्या गुंतागुंतींच्या गोष्टीपासून आपण सगळ्यांनी दूर राहिलं पाहिजे. काय वरिष्ठांकडे हा विषय जाईल, वरिष्ठ लोक त्याचा निर्णय करतील. आपण निर्णय करण्यासाठी सक्षम आहोत का? म्हणून याच्यामध्ये फार न जाता माझा पराभव झाला. मी या गोष्टी फार सावधतेने सगळीकडे फिरल्यानंतरही कोणाच्याही नावाचा उच्चार न करता माझ्या भाषणामध्ये प्रत्येक ठिकाणी मुद्दा असाच आहे की राज्यातलं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि राज्याचं सरकार आणायचं असेल तर 6च्या 6 विधानसभा आपल्याला जिंकायच्या आहेत. मग विधानसभा जिंकायच्या आहेत म्हणून कोण उमेदवार असेल हे मी ठरवणारा नाहीये. उमेदवार ठरवणारे माझे वरिष्ठ आहेत आणि वरच्यांचा आदेश आम्ही मानणारे लोक आहोत. त्याच्यामुळे वरचे लोक कोणाला उमेदवारी देतात हे आम्हाला माहित नाही, पण देतील. त्याचं काम करून त्याला निवडून आणणं ही आपली जबाबदारी आहे. पण माझ्याशी जे लोक असे वागले त्यांच्या बाबतीत मी त्यांच्यापर्यंत भावना पोचल्या पाहिजेत. म्हणून मी काय सांगतो, ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे, ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे, न जाने कौन कौन मुझे गिराने में कितने बार गिरा. वाह. हा शेर मी सगळीकडे सांगत राहतो. तर ज्यानी कोणी असं केलं असेल त्याला लागेल, ज्यांनी नसेल केलं त्याला नाही लागणार. तुम्ही मगाशी सांगितलं की काही लोकांनी सांगितलं की आम्ही 28,000चा लीड दिला, काही लोकांनी हात जोडून आभारी मानले जनतेचे. मला हे कळत नाही. एकीकडे फोटो येतात किंग मेकर, दुसरीकडे दुसरा फोटो येतो हे सांगणार तेच होणार, दुसरीकडे असं येतो करून दाखवलं. अरे ते पण तुम्ही केलं, हे पण तुम्ही केलं, दोन्ही गोष्टी कशा काय केल्या? कशा काय दोन्ही गोष्टी करणार सांगा बघू? लीड पण तुम्हीच दिला, किंग मेकर पण तुम्हीच पाडण्याचे. हा, हे कसं काय? आता असं होऊ शकते का? काहीतरी एक गोष्ट केली पाहिजे, बरोबर? म्हणून त्याची रिॲक्शन आली. कोणाची रिॲक्शन आली? ज्या लोकांनी इमानदारीत काम केलं त्या इमानदारीच्यामुळे 28,000चा लीड मिळाला. त्यांना ती गोष्ट सहन झाली नाही कार्यकर्त्यांना, म्हणून त्यांनी तो मेसेज टाकला. तो सगळ्यांना माहित आहे, मला काही त्याचा पुनरुच्चार करण्याची गरज नाही. म्हणून मला आता काही लोक बोलतात तुमची भूमिका काय असेल पुढची, तुमची भूमिका काय असेल पुढची. माझी भूमिका काय असते पुढची? कॅलेंडर आपल्या तारखा बदलत राहतो की नाही? कैलेंडर अपनी तारीखें बदलते रहते हैं. एक तारीख ऐसी आती है जिस दिन हम लोग कैलेंडर को बदलते हैं. क्या बात है, जबरदस्त. इसलिए वक्त हर एक का होता है, हर एक का आता है. बस मेहनत करते रहो, काम करते रहो, एक दिन यश आपको मिलेगा.
ह्या पॉइंटवरती आपण ह्या पहिल्या भागाची मुलाखत थांबूया. मला वाटतं स्पष्टपणे आणि स्वच्छपणे जे काही सांगायचं आहे संदेश आपले जे कपिल पाटील यांनी दिलेला आहे आणि नेमकी सगळी परिस्थिती तुमच्या लक्षात आलेलीच आहे आणि शेरोशायरीतनं पण त्यांनी जे काय आहे तो संदेश सातत्याने देत आहेत आणि आता सुद्धा दिलेला आहे. मुद्दा असा आहे की निकाल लागलेला आहे, परंतु जो खेळ आहे तो अजूनपर्यंत संपलेला नाहीये आणि तो खेळ कसा चालेल म्हणजे या निकालानंतर अजून कोणाचे निकाल लागणार आहेत हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया आणि पुढच्या भागाकडे सुद्धा तुमचं लक्ष असू द्या, ज्याच्यामध्ये नक्कीच चर्चा असेल की येणाऱ्या काळात काय होणार आहे, काय घडामोडी आहेत, त्याचे जर संकेत कपिल पाटील यांनी दिले तर नक्कीच येणाऱ्या 60 दिवसांमध्ये अधिसूचना निघणार आहे विधानसभेची आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने या दिशेला कळेल की कोण कोणत्या दिशेने चाललेलं आहे. पुढच्या भागामध्ये नक्कीच लक्ष द्या. आपले बदलापूर.